माझं या ठिकाणी स्पष्ट म्हणणं आहे, पहिली विनंती आहे संपूर्ण आपल्या पत्रकार बांधवांना, बाबासाहेब सगळ्यांना, ज्या माणसाची लायकी नाही त्याला अजिबात मोठं करू नये तुम्हाला विनंती आहे. ओबीसी समाजाचे प्रश्न मांडणारी खूप चांगली विद्वान मंडळी समाजामध्ये आहेत, त्यांच्याकडे सुद्धा तुम्ही गेलं पाहिजे, त्यांचं विचारलं पाहिजे. अशा माणसांमुळं नको त्या माणसाला आपण डोक्यावर बसवतो आणि त्याचं आम्हाला ऐकावं लागतंय. अजितदादा पवारांना शिवाय दिल्या फक्त याच कारणामुळे नाही, सातत्याने हा माणूस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओबीसी वर्सेस मराठा हा वाद लावण्याचं काम करत आहे. हा माणूस ढोंगी आहे, पैसे घेऊन सुपाऱ्या घेऊन हा लोकांचे कार्यक्रम करतो. हा माणूस जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये वादग्रस्त वक्तव्य करेल तोपर्यंत हा महाराष्ट्र अशांत राहणार आहे. त्या साध्या लायक नसलेल्या माणसाला मोठं करणं योग्य नाही असं मला वाटतं. पुढच्या काळात हा माणूस जर वादग्रस्त वक्तव्य करताना दिसला तर त्याला आम्ही तोडून काढू, त्याला कठोर शासन झालं पाहिजे. या माणसामुळे दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये असं मला वाटतं. याला फार समाजाचा पुळका असेल तर त्यांनी धनगर समाजाच्या एसटीच्या आरक्षणासाठी आंदोलन करायला हवं होतं. ते आंदोलन त्यांनी आजपर्यंत केले नाही. मुद्दाम कॉन्ट्रोवर्सी असणारे मुद्दे घ्यायचे, त्याच्यावरती काहीतरी बोलायचं आणि मीडियामध्ये यायचं. आणि जे महत्वाचे समाजाचे प्रश्न आहेत की आता त्यांचं म्हणणं आहे की बाबा धनगर समाजाला एसटीमध्ये घेतलं पाहिजे, त्याच्यावर त्यांनी एकदा त्यांनी त्याच्यावरती आंदोलन केलेलं नाहीये, एकदा त्यांनी कधी त्यावर काम केलेलं नाहीये. तर अशा माणसांनी जाणीवपूर्वक आपण सर्वांनी टाळलं पाहिजे. इथून पुढे जर हा हाके काही वाईट बोलला समाजावर असेल किंवा इतर कोणत्या गोष्टीवर असेल, संविधानिक मार्गाने मांडायला आमचं काय अजिबात आमचं काही हरकत नाही. पण चुकीच्या मार्गाने केला तर त्याला आम्ही आरेले कार्य करूच आणि मग आम्ही पण दाखवू त्याला आम्ही काय. त्यामुळे त्यांनी वटणीवर यावं असं आम्हाला वाटतं. शासनाने जे अधिसूचना काढली त्या अधिसूचनेमध्ये लक्ष्मण हाकेंच्या नावापुढे प्रा लावलेलं आहे. ते फक्त MA शिकलेले आहेत असं त्यांचं इलेक्शन ॲफिडेविट माढा मतदारसंघाचं सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे जो माणूस फसवणूक करून राज्य मागासवर्ग आयोगावर जातो असा माणूस ज्याची विश्वासार्हता नाही, केवळ प्रसिद्धीसाठी ज्याला 500 मतं पडली, अशा माणसाने आता हे उद्योग थांबवले पाहिजेत. आणि ओबीसी बांधवांना आव्हान आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये तुमच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही याची दक्षता मराठा समाज घेईल. आणि जशी जर वेळ आली तर खांद्याला खांदा लावून आपण शासनाशी संघर्ष करायला तयार आहोत. काय प्रश्न आहे? या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने एकच सांगणं आहे की मुळात साथीमध्ये संस्था ह्या निर्माण झाल्या, त्या परिहार सरांचे पैसे देखील राज्य सरकारने आजपर्यंत दिले नाही, ज्याच्यामुळे महाजीवन आणि अमृत सारखे संस्था उभी राहिली. त्या परिहार सरांचा पगार देखील दिला नाही. वस्तुस्थिती दुसरी त्याच्यामध्ये अशी की जसं आता बाबा म्हणते तसं सरकारमधल्या गुरुगोडीचं राजकारण हे बाहेर आणण्याचं काम हे हाकेच्या मार्गातून कोण करतंय का याचा देखील सरकारमधल्यांनी शोध घ्यावा आणि सरकारने त्यांच्यावर कडक कारवाई करावी. कारण सरकार या ठिकाणी सांगते की आम्ही जातीभेद करणार नाही, धर्मभेद करणार आहे. आणि अशा हाकेला जो मराठा आणि ओबीसी मध्ये वाद लावतोय त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल केला जात नाहीये. त्यामुळे हाकेंवर राज्य सरकारची जबाबदारी आहे की कारवाई करावी आणि होत नसेल तर राज्य सरकारमधले जे झारीतले शुक्राचार्य आहे त्यांचा शोध राज्य सरकारने घ्यावा. सरकारच्या जवळ असून जर हाकेंसारखा माणूस महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांना अश्लाघ्य भाषेमध्ये जर काही शिवीगाळ करत असेल, टीका करत असेल तर यामागचं राजकारणी समजून घेण्यासारखे हिंदी सक्तीचा जिहाद आणि त्यानंतरची घेतलेली माघार, त्यानंतर महाराष्ट्राचं संपूर्ण सामाजिक राजकीय जीवन जे ढवळून निघालं. त्यामुळं परप्रांतीय किंवा हिंदी भाषिकांची वोट बँक कुणाच्या पदरी पक्की झाली हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मग या माध्यमातून हाकेसारख्याला पुढं करून जर का ओबीसी समाजाची वोट बँक एकत्र करण्याचा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रयत्न जर चालला नाही ना, हे एक तपासण्याची गरज निर्माण झाली आहे. आणि हा फायदा नक्की कोणाला होणार आहे. आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचं गांभीर्य ह्या अतिशय मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे हाकेसारख्यांना वेळ प्रसंगी आत्ताच संबंधितांनी लगाम घातला पाहिजे असं आम्ही मराठा क्रांती मोर्चाच्या निमित्ताने आत्ताच्या निमित्ताने सांगतो. या हाकेचं आहे ना उत्पन्न काय शोधलं पाहिजे, त्याच्या मागे कोण मास्टर माइंड शोधलं पाहिजे. आणि तुम्हाला आपण सगळ्यांना विनंती आहे हाकेवरती पत्र परिषद घ्यावी, एवढा तर मोठा नाहीये. लास्ट बोला. लाईट लक्ष्मण हाके हा पाठीमाग 2 दिवसापूर्वी आंदोलन केलं. त्याच्यामागे हा संस्थेच्या पाठीमागे याचं कारण असं आहे का हा एक महेश गुरगुडे नावाचा माणूस आहे. तो याच्या मार्फत हा खंडणी वसूल करतोय आणि खंडणी वसूल करून हा प्रत्येक आता सारखं केली आता अजून कुठे खंडणी वसूल केली त्याची चौकशी झाली पाहिजे. आणि ह्याच्यासोबत आणखी कोण कोण आहे त्याची पण चौकशी करावी शासनाने करायला पाहिजे.
कुठं कुठं खंडेलो संपून ह्याचे काय काय धंदे चालले हा झाकून तुल्या कुठं कुठं हा काय काय कांड करतो सगळी माहिती काढली पाहिजे. काय आता प्रश्न आहे? चालेल. येस. सारथी संस्था आणि महाज्योतीच्या बाबतीमध्ये निधीतला भेदभावाचं कारण पुढे करून मराठा आणि ओबीसी समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं जे आंदोलन प्राध्यापक नसलेल्या लक्ष्मण हाके आणि त्याच्या काही सहकाऱ्यांनी केलं, आंदोलन त्यांनी त्यांच्या पद्धतीने करावं, पण आंदोलनाची पद्धत, त्याची भाषा आणि दोन समाजामध्ये लोक उचकले जातील अशा प्रकारची वक्तव्य वारंवार केल्यामुळं महाराष्ट्र शासनाने त्याच्यावर कडक कारवाई करावी अशी एक मागणी करतो. त्याचबरोबर सारथी आणि महाज्योती संस्थेमध्ये एकच फेलोशिपच्या प्रकल्पावर 50% बजेट खर्च होतं आहे. तिथलं बजेट हे चांगल्या विद्यार्थ्यांना द्यावं आणि उर्वरित निधी हा नव्याने जे काही योजना आहेत त्या योजनांवर खर्च करावा असं या ठिकाणी आवाहन करतो. आणि तिसरी शेवटची मागणी आहे की अशा प्रकारची वक्तव्य करणारे अनेक मंडळी आत्ता राज्यामध्ये आहेत. या सगळ्यांवर जर कडक कारवाई केली नाही तर लोक एक दिवस कायदा हातात घेतील. ती वेळ येऊ नये म्हणून राज्य शासनाने सोशल मीडिया असू किंवा प्रसारमाध्यमाच्या बाबतीत वेगवेगळी अशी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या लोकांना अटकाव केला पाहिजे. त्यांच्यावर केवळ NC दाखल करून पोलिसांनी हात वर करू नयेत. त्याच्यामुळं आत्ता महाराष्ट्रातलं जे अशांत वातावरण झालेलं आहे ते अधिक बिघडेल. यासाठी हा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून या ठिकाणी देत आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.